हॅलो फ्रेंड्स, तर सकाळी स्वामींच्या पुढची फुलांची आरास पाहून मन खूप प्रसन्न झाले. स्वामींचे दर्शन घेतले व पारायणाला सुरुवात केली. आज पारायणाचा शेवटचा दिवस होता. पारायण संपले, परत स्वामींचे दर्शन घेऊन निघाले महादेवाच्या मंदिरात. पूजा करून घरी आले. नंतर संध्याकाळी गेले देवगडच्या यात्रेत. आमच्या गावाजवळून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर देवगड आहे. जसे नाव आहे त्याचप्रमाणे त्याची सुंदरता. यात्रेत आल्याबरोबर मला हा खेळ दिसला. लहान मुलगी दोरीवर चालत होती. ट्रॅफिक होत असल्यामुळे आम्हाला 2 किलोमीटर पायी चालत जावं लागले. ही माझी दिव्या हॅलो करते. आम्ही दोघींनी फोटो काढले आणि गेलो मंदिराकडे. यात्रेमध्ये गर्दी होतीच, पण संध्याकाळी 7 वाजताच्या नंतर 3 पटीने गर्दी वाढली. यात्रेमध्ये अलग अलग प्रकारचे खूप सारे दुकाने लागली होती. आजच्या परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांग होती आणि बाहेर लोक जेवायला बसले होते. देवगडची रात्रीची विद्युत रोषणाई. घरी येता येता 9 वाजले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता केंद्रात आले. पोथीची पूजा करून पोथी हलवली आणि सांगता केली. एकमेकींना नारळ देऊन ओटी भरली. कांकण बांधून घेतले. आणि आजचा माझा लूक बघा. सकाळी सकाळी एवढी गडबड असते की घाईघाईत मी काहीच आवरले नाही आणि तसेच मी केंद्रात आले होते. पोथी व चौरंग पिशवीत ठेवून परत स्वामींचे, हनुमानजीचे व विठ्ठल रुक्माईंचे दर्शन घेऊन दत्त महाराजांचे पण दर्शन घेतले. इथे दत्त महाराजांचा अभिषेक झालेला होता. केंद्रातर्फे प्रसादाचं आयोजन केले होते, तर प्रसाद घ्यायला गेले. प्रसादामध्ये लापशी, कढी भात आणि सत्यनारायणाचा शिरा होता. प्रसाद घेऊन दत्त महाराजांचे पण दर्शन घेतले. चला भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू. बाय.